मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की चेन्नईवरून आल्यापासून मला खूप घशाचा त्रास होत आहे आणि मी पाणी असं उकळून गरम करून मग थंड करून पित आहे. मी जेव्हा सकाळी उठले आणि गॅस ओटा आवरायला आला तर पसारा तसाच पडलेला होता. पहिलं काम असते माझं पाणी गरम करणे, शाळेत नेण्यासाठी बॉटल्स भरून घेणे, घासलेले भांडे व्यवस्थित जागच्या ठिकाणी लावून घेणे, डब्बे व्यवस्थित आहेत की नाही, भरण्यासाठी रेडी आहेत की नाही ते बघणे, नसतील तर पटकन घासून घेणे. अशी ही रोजचीच कामं ठरलेली असतात आणि थंडीचे दिवस असल्यामुळे ना पटकन वेळ कसा जातो तेच कळत नाही. 9-9:30 कसे वाजतात तेही कळत नाही. कधी तर खूप धावपळ होते. आता शिक्षकाची नोकरी पहिल्यासारखी राहिली नाही आहे. एवढे ऑनलाईन कामं आणि रोजचं एक नवीन ॲप लॉन्च होतं आणि जसं नाही का ते कोणतेही औषध कंपनीवाले औषध बनवल्यानंतर उंदरावर त्याचा प्रयोग करतात आणि मग ते औषध काम करेल की नाही म्हणून बघतात. आजकाल ना मराठी शाळा किंवा जिल्हा परिषदच्या शाळांना त्यांचं तसंच झालं आहे. काही नवीन ॲप लॉन्च झाला, कोणतेही काही नवीन ट्राय करायचं असलं ना त्याचं पहिलं एक्सपेरिमेंट हे आमच्यावर करून बघितलं जाते, मग ते ठरवलं जाते सक्सेस होईल की नाही. म्हणजे या सगळ्या भानगडीमध्ये आमचा वेळ किती जातो आहे, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना वेळ देऊ शकत नाही आहे, हे त्यांना का बरं समजत नाही आहे. आता दरवर्षी 5वी आणि 8वीला शिष्यवृत्तीची परीक्षा व्हायची, तर नवीनच मधातच जी.आर. आला आहे. 2-3 मध्येच आता एक्झाम होणार आहे आणि 4था आणि 7वा वर्ग यावर्षी आता एक्झाम होणार आहे. कोणतीही पूर्वसूचना नाही, काही नाही आणि मधातच तुम्ही असे घोडं उभं करता, हे काही बरोबर नाही आहे. अजूनही सकाळी सकाळी बऱ्यापैकी थंडी पडत आहे आणि थंड असा वारा येतो. तर आज आता टिफिनसाठी काय बनवायचं, तर मी काल बाजारामधून वालपापडी म्हणजे जे दाणे असतात ना, दाणे भरलेल्या वालाच्या शेंगा, नंतर वाटाण्याच्या शेंगा घेऊन आलेली होती. कणिक पहिलेच मळून ठेवली आणि ह्या दोन्ही शेंगा मी बाजारातून घेऊन येताना एकत्र आणली होती, तर त्यांना वेगळं वेगळं करून घेतलं. बरेचदा भाजी जर भरपूर घेऊन येतो माणूस आणि घाई गडबडीमध्ये सकाळच्या तेच बनवतो जे पटकन इझी होईल बनवायला. जसं 2 दिवस मागच्या मी टमाटरची चटणीच बनवून दिली. भाजीचं तर भरपूर पडून आहे फ्रीजमध्ये, पण पटकन काय होईल म्हणून मग अर्धं भाजीचं ना तसंच उरून जाते आणि मग ते वाळल्यासारखं आणि नुसतं मग ते वापरण्यायोग्य राहत नाही. तरी ते वालपापडीच्या शेंगांचे मी असे दाणे काढून घेतले, कारण मला खूप आवडते याची भाजी. तर त्याच्यानंतर ना याच्यात पाणी घालायचं आणि याला उकळायला ठेवायचं आणि सिंपल साधी भाजी बनवायची. 2 टोमॅटो घेतले छान पिकलेले, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची, त्याच्यानंतर आलं लसूण आणि थोडंसं जिरं त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं खलबत्त्यामध्ये आणि एक कांदा, बस एवढं साहित्य पुरेसं आहे. तर मी साऊथमध्ये चेन्नईला गेली होती ना, तर मला तिथला ना तो रसम राईस, रसम हा प्रकार, वरणाचे प्रकार आणि भाज्या एवढ्या साध्या ना, कुठलाही मसाला नाही, तरीसुद्धा टेस्ट एवढी अमेझिंग आणि जबरदस्त. आणि बघा ना, आपण बऱ्याच तर्रीदार, सावजी आणि झणझणीत भाज्या बनवतो आणि आपल्या आरोग्याला ते काही चांगलं नसते मसालेदार खाणं. असं साधं सिंपल जे जेवण होतं ना तिथलं चेन्नईचं, मला इतकं आवडलं ना आणि खूप मस्त वाटलं खायला. असं नाही की ते मसाले घालत नाही तर त्या भाज्याला टेस्ट नाही, खूप जबरदस्त आणि चविष्ट जेवण तिथलं होतं. तर इथे सगळं साहित्य मी कट करून घेतलं. टोमॅटो बारीक कट करून घेतले, कांदा बारीक कट करून घेतला. त्याच्यानंतर इकडे जे दाणे होते वालपापडीचे ते सुद्धा बऱ्यापैकी छान उकडलेले होते. 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आणि जिरंसुद्धा ठेचून घेतलं. माझ्या आवाजामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल, कारण अजूनही माझा घसा जागेवर आलेला नाही आहे. अजूनही मला बोलताना त्रास होतो, ताण येतो खूप जास्त बोललं तर आणि शाळेत गेलं की आराम पडत नाही. सकाळी शाळेत जाताना जाते, पण संध्याकाळी येताना असं एकदम उतरून जातो चेहरा आणि पूर्ण असं असं वाटते की अंगात काही त्राणच उरलेला नाही आहे म्हणून. आणि मग असं होते ना की घरी आल्यानंतर काहीच करायची इच्छा होत नाही, असं वाटते की नुसतंच पडून राहावं म्हणून. कढईत आवडीप्रमाणे तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की जिरं मोहरीचं छान तडका दिला आणि फुलू दिलं. त्याच्यानंतर कांदा, आलं लसणाची जिऱ्याची पेस्ट घातली. कांदा थोडासा सॉफ्ट होत आला की टोमॅटो ॲड करायचे आणि टोमॅटो ॲड केल्यानंतर लगेच त्याला छान थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला बाकी सुके मसाले घालायचे आहेत. जसं इथं मी घातलेलं आहे हळद, लाल तिखट, चवीनुसार थोडासा गोडा मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वालपापडीचे उकडलेले दाणे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालून छान हलकं फुलकं मस्त याला झाकणी झाकून शिजू द्यायचं. तर साईडला दूधसुद्धा गरम करायला मांडलेलं होतं, कारण की बऱ्याचदा मला ना कॉर्नफ्लेक्स आणि दूध नाश्त्यामध्ये मी खाऊन जात असते.
आणि कधी कधी मग पोहे किंवा उपमा खावासा वाटत नाही, तर मग असं काहीतरी कधी दूधच पिऊन जायचं किंवा मग त्याच्यात कॉर्नफ्लेक्स घालून प्यायचं, ते छान वाटते. ठीक आहे, तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच.